नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 15 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला आपण बघूया नाशिक या ठिकाणापासून। नाशिक या ठिकाणापासून सकाळचं हवामान हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर इगतपुरी, जुन्नर तसेच त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा सकाळच्या सुमारास पडू शकतो। तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, चाळीसगाव, मालेगाव, नाशिकचे उत्तर भाग म्हणजे धुळे, परोळा, जळगाव, साक्री, नंदुरबार, नवापूर, सेंदवा, शिरपूर या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर संभाजीनगरचा भाग बघितला तर संभाजीनगर, पैठण, गंगापूर, अंबड, जालना तसेच घोडेगाव, भगूर, पाथर्डी, अहिल्यानगर या भागातसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। गेवराई, बीड, माजलगाव, अंबड, परतूर, सिरूर, शायलू, पाथरी तसेच माजलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचे ढगाळ असणार आहे। तसेच राळेगाव, खाडा, जामखेड, काईज, कलाब तसेच श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर द्राहू, दौंड, करमाळा, परंडा तसेच कुरोडवाडी, इंदापूर, बारामती, अकलूज या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तसेच बार्शी, वैराग, तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर, माहोळ, सोलापूर, अक्कलकोट तसेच पंढरपूर तसेच सांगोले, अकलूज या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। मित्रांनो, तुम्ही मुंबई साईड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की मुंबई, पालघर, वाडा, डहाणू, गोरेगाव तसेच खोपोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, पणजी हा जो कोकणचा भाग दिसतो आहे आपल्याला पूर्णतः त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे। त्याचबरोबर हवासुद्धा त्या ठिकाणी जोरदार चालणार आहे। तसेच सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी, सांगली, विटा, वडूज या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर पुणे भागात बघितलं तर पुणे, जेजुरी, बारामती, लोणंद, सासवड, फलटण, लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। मित्रांनो, आपण जर 10-11 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता फरक पडतो तुम्ही बघू शकता की अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, काईज तसेच पाथर्डी, श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं 11 सुमारास हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर त्या ठिकाणी हवासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसणार आहे। तसेच श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, लोणार, जालना, अंबड, संभाजीनगर, पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण 11 सुमारास ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। त्याचबरोबर वाशिम, लोणार, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड, परभणी, नांदेड, निजामाबाद, निर्मळ तसेच निगलोर, उदगीर, लातूर, अहमदापूर, परळी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे 11 सुमारास ढगाळ असणार आहे। मित्रांनो, तर सोलापूर, अकलूज या ठिकाणी, पंढरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। मात्र तुम्ही बघू शकता की राजापूर, रत्नागिरी, पणजी तसेच चिपळूण, गोरेगाव या ठिकाणी मात्र दुपारच्या 11 सुमारसुद्धा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे। तसेच नाशिकच्या भागात जर बघितलं तर इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला 11 सुमारास येत आहे। डहाणू, जवाहर, वाडा तसेच शहापूर, वसई विरार, उल्हासनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे। त्या ठिकाणीसुद्धा 11 सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। कोपरगाव, येवला, निफाड, सिन्नर, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर या ठिकाणी मात्र 11 सुमारास हे वातावरण ढगाळ असणार आहे। तर तेलवड, मनमाड, कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा, धुळे, पाचोरा, एरंडोल या ठिकाणीसुद्धा 11 सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे। मित्रांनो, 3च्या सुमारास 2च्या सुमारास आपण बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसत आहे। तुम्ही बघू शकता की वलसाड, वापी तसेच मुंबई साईड आपण बघतोय की डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, कलंडंबोली, मुंबई, खोपोली या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला 2च्या सुमारास येत आहे। गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, त्याचबरोबर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, लोणंद,
सासवड, फलटण या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा आपल्याला 2च्या सुमारास अंदाज दिसत आहे. सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे. सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. जत, वैजापूर, इंडी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, सांगोळे, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, करमाळा, इंदापूर, जेजुरी, दौंड, जामखेड, काईज, परळी, अहमदापूर, उदगीर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो 2च्या सुमारास. मात्र जालना, पैठण, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, लोणार, चिखली, सिल्लोड या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर कारंजा, खामगाव, अकोला, अकोट, अमरावती या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे. तसेच वर्धा, यवतमाळ, मोकाना, चंद्रपूर, वाणी, उमरेड, नागपूर, भंडारा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा वारासुद्धा वाहताना दिसणार आहे. तसेच धुळे, जळगाव, परोळा, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस दमदार असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हा पाऊस हलका स्वरूपात पडत दिसणार आहे. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मनमाड तसेच वणी, निफाड, सिन्नर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो. तर कोपरगाव, वैजापूर, येवला, तेलवड, मनमाड, कन्नड या ठिकाणी सुद्धा दुपार सुमारास हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडणार दिसणार आहे आपल्याला. त्याचबरोबर राहुरी, गोडेगाव, बगूर, पैठण, पाथर्डी, घारगाव, जुन्नर, हळकुटी, मनसर या ठिकाणी सुद्धा पाऊस दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. शिरूर, राळेगाव, श्रीगोंदा, राहू या ठिकाणी सुद्धा पाऊस दमदार आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. आपण जर 8च्या सुमारास जर बघितलं तर हा पाऊस बघू शकता तुम्ही थोडा हलका होताना दिसत आहे. मात्र संभाजीनगर, जालना, लोणार, जिंतूर, हिंगोली, वाशिम, खामगाव, अकोला, चिखली, सिल्लोड तसेच परभणी, नांदेड, माजलगाव, परळी, अहमदापूर, लातूर, काईज, उदगीर, तिकलोर, पेठ या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडणार आहे, जोरदार पडणार आहे. बीड, काईज, पेठ तसेच पैठण या ठिकाणी सुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. नाशिकच्या भागातसुद्धा रात्रीच्या सुमारास इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडणार आहे. कल्याण, डोंबिवली, वाडा, खोपोली या ठिकाणी सुद्धा, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, गोकाक, बागलकोट, विजयपूर जत या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे, जोरदार असणार आहे मित्रांनो. रात्रीच्या 11 सुमारास बघितलं तर हा पाऊस माजलगाव, बीड, काईज, परळी, अहमदापूर, लातूर या ठिकाणी जोरदार असणार आहे. संभाजीनगर, जालना, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडणार आहे. तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, परोळा, जळगाव, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडणार आहे. तर अमरावती, अकोला, कर्जाना, खामगाव, अकोट, राणपूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.